घराच्या मुख्य द्वारावर हळदीचे पाणी शिंपडल्यामुळे काय होते? ज्योतिषशास्त्राप्रमाणेच हिंदू धर्मात वास्तुशास्त्राचे विशेष महत्त्व आहे. घरात कोणतीही वस्तू योग्य दिशेने ठेवल्यास घरातील व्यक्तीला सुख, समृद्धी आणि शांती मिळते, असे मानले जाते. म्हणूनच ज्योतिषी घर बांधण्यापासून ते सजवण्यापर्यंत वास्तूची काळजी घेण्याचा सल्ला देतात. इतकेच नाही तर घर बांधल्यानंतर त्यात लावलेल्या वनस्पती, वस्तूंची देखभाल इत्यादींमध्ये वास्तूचे स्वतःचे महत्त्व आहे. असे केल्याने घरात आनंद आणि समृद्धी राहते. त्याचप्रमाणे पाण्याचे काही प्रयोग देखील शुभ मानले जातात. आता प्रश्न असा आहे की पाण्यात कोणत्या गोष्टी मिसळून शिंपडल्या पाहिजेत? पाणी शिंपडण्याचे काय फायदे आहेत? सकाळी उठून आंघोळ केल्यानंतर तांब्याच्या भांड्यात पाणी भरा आणि त्यात चिमूटभर हळद घाला. त्यानंतर हे पाणी मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूंनी शिंपडा. हा उपाय केल्याने आजूबाजूचे वातावरण निरोगी राहील आणि घरात धन आणि समृद्धीची कमतरता भासणार नाही. वास्तुशास्त्रानुसार सकाळी लवकर उठून आंघोळ केल्यानंतर घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर नेहमी तांब्याच्या भांड्यात पाणी शिंपडावे. तर हळदीचे पाणी शिंपडण्याचे फायदे काय आहेत ते पाहूयात. तर संपत्ती आणि नफा मिळण्याची शक्यता असेल. हा उपाय केल्याने घरात सुख, समृद्धी आणि संपत्ती वाढेल. यासोबतच घरातील भांडणेही दूर होऊ शकतात. असे केल्याने घरातून नकारात्मक ऊर्जा निघून जाईल. आजार आणि दोषापासून मुक्तता मिळेल. तर ज्योतिषी म्हणतात की आठवड्यातून एकदा घराच्या मुख्य दरवाजावर मीठ पाणी शिंपडावे. असे मानले जाते की मीठ केवळ नकारात्मकता दूर नाही तर रोग आणि दोषांना देखील दूर ठेवते. सकारात्मक ऊर्जा. तर हळदीमध्ये नैसर्गिकरित्या शुद्ध करण्याचे गुणधर्म आहेत, ज्यामुळे घरात सकारात्मक वातावरण निर्माण होते. तसेच वास्तुदोष कमी होतात. तर मुख्य प्रवेशद्वारावर हळदीचे पाणी शिंपडल्याने राहूचा अशुभ प्रभाव कमी होतो आणि वास्तुदोष दूर होतात असे मानले जाते. नकारात्मकता दूर होते. तर हळदीचे पाणी नकारात्मक ऊर्जा शोषून घेते आणि घराला वाईट शक्तीपासून वाचवते. आर्थिक लाभ. हळदीचे पाणी घरामध्ये शिंपडल्याने घरात सुख, समृद्धी येते असे मानले जाते. तसेच मीठ जर स्वयंपाकात नसेल तर अन्नाची चव बिघडते. मिठाशिवाय अन्न हे बेचव असते. त्यामुळे मिठाचे आपल्या अन्नात तर प्रचंड महत्त्व आहे. मात्र हेच मीठ आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट करण्यासाठी देखील उपयोगी पडते. असे सांगितले तर काहींना आश्चर्य वाटेल, पण वास्तुशास्त्रानुसार मिठाचे काही घरगुती उपाय केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि घरातील वातावरण प्रसन्न, प्रफुल्लित होऊ लागते. त्यामुळे अनेक जण मिठाचे हे सोपे घरगुती उपाय आपल्या वास्तूला वाईट नजरेपासून वाचवण्यासाठी करतात. तर घराच्या कोपऱ्यात मीठ ठेवणे. आपल्या घराच्या कोपऱ्यामध्ये नकारात्मक ऊर्जा अधिक प्रमाणात असते असे म्हणतात. त्यामुळे वाटीमध्ये मीठ घेऊन ती वाटी तुम्ही घराच्या कोपऱ्यामध्ये ठेवू शकता. यामुळे आर्थिक अडचणी देखील दूर होऊन याचे सकारात्मक परिणाम पाहायला मिळतात. तसेच मिठाचे पाणी शिंपडणे. मगमध्ये पाणी घेऊन तुम्ही त्यात मीठ विरघळू द्यात. हे मिठाचे पाणी तुम्ही तुमच्या घरातील कोपऱ्यात प्रत्येक ठिकाणी थोडे थोडे शिंपडू शकता. यामुळे वाईट नजर, नकारात्मक ऊर्जा घरात कुठेही असेल तर ती नाहीशी होते. हा उपाय केल्याने घरातील वातावरण प्रसन्न झाल्याचा अनुभव तुम्हाला लगेच येईल. तसेच मीठ आणि लवंग. तर एका वाटीत मीठ आणि लवंग एकत्र ठेवावे. ही वाटी तुम्ही तुमच्या घरातील कोणत्याही कोपऱ्यात ठेवू शकता. मीठ आणि लवंग ह्या दोन्हीमध्ये वास्तुदोष दूर करण्याचे गुण असतात असे वास्तुशास्त्र सांगते. त्यामुळे कोणत्याही महागड्या उपायांवर तुम्हाला पैसे खर्च करण्याची अजिबात गरज नाही.
केवळ 5 ते 10 रुपयांमध्येच तुमचे वास्तुदोष दूर करण्याचे काम मीठ आणि लवंग करेल. मिठाचे पाणी हे निगेटिव्ह एनर्जी दूर करण्यासाठी अतिशय प्रभावी मानले जाते. त्यामुळे तुम्हाला जर घरात आणि स्वतःभोवती देखील थोडी नकारात्मक ऊर्जा जाणवत असेल, तर निराशा असल्यासारखी वाटत असेल, मन अशांत असेल किंवा आरोग्य ठीक नाही असे देखील वाटत असेल, तर तुमच्या अंघोळीच्या पाण्यात मीठ टाकून त्याने अंघोळ करा. तुम्हाला एकदम प्रसन्न आणि फ्रेश वाटेल. यामुळे तुमच्या भोवतीची सर्व नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते. मिठाने नजर काढणे. लहान बाळाची किंवा कोणाची जशी मीठ मोहरी किंवा मिरची घेऊन नजर काढतो, तशीच नजर आपण आपली वास्तूची देखील काढू शकतो. यासाठी काय करायचे, तर हातात मूठभर मीठ घेऊन ते आपल्या घरावरून उतरून टाकावे. घराच्या दारात उभे राहून चारही चौकटीवर 7 वेळा मीठ फिरवावे. जी कोणती वाईट नजर किंवा नकारात्मक ऊर्जा घरावर असेल, तर ती मीठ आकर्षित करते आणि घरात सकारात्मकता येते, असे वास्तुशास्त्र सांगते. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.